हाय, आज आपण एक छानशी गोष्ट ऐकूया. या गोष्टीमध्ये 3 फ्रेंड्स आहेत आणि या 3 फ्रेंड्समध्ये एक कॉमन फ्रेंड आहे. थोडंसं सोपं करूया. ए आणि बी हे आधीपासून ओळखीचे आहेत. बी आणि सी आधीपासून ओळखीचे आहेत. एका कार्यक्रमामध्ये ए बी आणि बी सी हे एकत्र येतात. ए आणि सी ची इथे पहिल्यांदा ओळख होते. बी हा कॉमन फ्रेंड असतो. यांनी यांची ओळख करून दिली. आता एचं आणि सीचं वैचारिक मतं जुळतात किंवा त्यांचे लाइकिंग जुळतात. मग ते एकमेकाचे चांगले फ्रेंड्स होतात आणि मग त्यांचं बोलणं सुरू होतं. मीनवाईल त्यांचं काय काय बोलणं होतं किंवा ते बोलतात हे सगळं सी बीला सांगत असते. आणि त्याचप्रमाणे कुठल्या तरी एका गोष्टीवरती बीचं आणि एचं पण बोलणं होतं. त्यावेळेस त्याला तेही कळतं की ए आणि सी बोलतायत, म्हणजे ए कडूनही त्याला कळतं. आता गंमत काय होते की जनरली पायथागोरसचा आपण जो सिद्धांत शिकलोय 10वी मध्ये, त्याच्यामध्येही ही गोष्ट आहे की ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी. तर मग हे कॉमन आहे किंवा हे यात काही वाईट असायची गरज नाही. पण बी ही इन्सिक्युरिटी फिलिंग असणारी व्यक्ती आहे. त्यामुळे ती काय करते, त्याला कुठेतरी असं वाटतं की ह्या दोघांची मैत्री व्हायला नाही पाहिजे, माझं काम होणार नाही किंवा म्हणजे मला तेवढं महत्व दिलं जाणार नाही वगैरे वगैरे वगैरे, हे त्याच्या मनाचे खेळ सुरू होतात. मग तो काय करतो, ए आणि सी मध्ये भांडण लावायचं ठरवतो आणि ए आणि सी मध्ये तो त्याप्रमाणे मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करतो. म्हणजे ते मिसअंडरस्टँडिंग इतके होतात की ए आणि सी हे एकमेकाचं तोंडही बघत नाहीत. आता गंमत काय होते, एका अशाच कार्यक्रमामध्ये ए ची आणि सी ची पुन्हा एकदा भेट होते. आता इथे परत एका कॉमन फ्रेंडमुळं ते थोडंसं गप्पा मारायला लागतात. समजू की आपण इथे डी ही व्यक्ती आहे. डी बी ची पण ए ची पण ओळखीची आहे आणि सी ची पण ओळखीची आहे. मग ती परत ह्यांची ओळख करून देते. परत त्यांचे छान छान गप्पा होतात. या गप्पांच्या ओघामध्ये ए ला कळतं की सी इनोसंट आहे, त्याचबरोबर सी ला पण कळतं की ए इनोसंट आहे. आणि या सगळ्यामध्ये त्यांना हेही लक्षात येतं की हे सगळं जे गोड बंगाल आहे, हे सगळे जे मिसअंडरस्टँडिंग आहेत, ते क्रिएट करणारी व्यक्ती ही बी आहे. मग आता हे दोघांना जेव्हा कळतं की आपल्यामध्ये जे मिसअंडरस्टँडिंग झाले ते बी मुळे झालेले आहेत, तर मग आता त्यांनी काय केलं पाहिजे. त्यांनी काय करायचं किंवा त्यांनी काय ऍक्शन घ्यायची हे त्यांच्यावरती. पण या सगळ्या गोष्टीतून आपण काय बोध घ्यायचा, जर तुम्हाला एखाद्या विषयी काही वाटत असेल किंवा काही तुमच्यापर्यंत न्यूज आली असेल, कोणी तुमचे कान भरले असतील, मी कान भरणं म्हणत नाही, पण कोणी काय तुम्हाला एखाद्याबद्दल सांगितलं असेल, तर तुम्ही काय करायला पाहिजे, एकतर त्याची शहानिशा करायला पाहिजे किंवा जर तुम्हाला वाटतंय की समोरची व्यक्ती इनोसंट आहे किंवा प्रामाणिक आहे, तर स्ट्रेट फॉरवर्ड त्याला जाऊन ती गोष्ट विचारा की तुझं हे असं असं मला ऐकायला मिळालंय, तर हे असं आहे का. याच्यामुळं मन कलुषित होणार नाहीत आणि हे ठीक राहील. बाय. परत भेटू एका नव्या गोष्टीसह.